गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा व पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र राज्य सरकारकडून समन्वय साधून सध्या अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालाय. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलंय. 518 क्षमतेचं धरण. यामध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात साठवला जातो. कर्नाटक राज्याला याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा व पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण होते आणि बंधाऱ्यापासून कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसत असतो. यामध्ये शिरोळ, इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली या शहरांना व ग्रामीण भागाला पुराचा फटका बसत असतो. यावेळी हजारो नागरिक बेघर होतात. अलमट्टी धरणातून वेळेवर पाणी सोडलं नाही तर अलमट्टी धरणाचा फुगवटा या महाराष्ट्रातील जिल्ह्यांना, शहरांना व ग्रामीण भागाला भोगावा लागतो. त्यामुळे 2019, 2020, 2005 साली अलमट्टी धरणामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पण गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक व महाराष्ट्र सरकारकडून समन्वय साधून अलमट्टी धरणातून वेळेवर पाणी सोडत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होत नाही. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा, पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. पण वेळेवर अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे महाराष्ट्रातील शहरांना दिलासा मिळालाय. तसेच महाराष्ट्रातील कोयना, राधानगरी, काळंबवाडी व छोटे मोठे धरणे 50% वर भरलेत. अजून दमदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. अलमट्टी धरण सध्या 80% भरलंय. कर्नाटक सरकारने इथून पुढे सुद्धा असंच पाणी सोडावं अशी विनंती महाराष्ट्र सरकारनं केली. त्यामुळे आज असा जर पाऊस पडत राहिला तर कृष्णा व पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह. तसेच कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सध्या सज्ज झालंय. कोल्हापूर, सांगली, शिरोळ येथे तैनात करण्यात आले. तसेच इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे पूर आपत्ती व्यवस्थापनही सज्ज झालंय. त्यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. चारा छावणी, पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी त्याचीही तयारी दोन्ही जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून पाणी सोडल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, शिरोळ, इचलकरंजी व ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय.